नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे सांधेदुखी, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून गुडघेदुखी आणि खांद्याच्या सांधेदुखीवरती असणारे दुर्बीण लेझरचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात ऑर्थोपेडिक आणि त्यामध्ये विशेष करून ऑर्थ्रोस्कोपीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले डॉक्टर सुहेल शेख सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर सुहेल शेख सरांची। नमस्कार सर। नमस्कार। डॉक्टर सुहेल शेख सरांचं व्यक्तिमत्व आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे। विशेष करून त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर दुर्बिणीचे उपचार आहेत जे विशेष करून सांध्यांवरती केले जातात, म्हणजे ज्याला ऑर्थ्रोस्कोपिक सर्जरी म्हणतात, ह्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आणि सध्या ते लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज म्हणजे लोकमान्य HSS या ठिकाणी मुख्यत्वेने कार्यरत। मला आवडून सांगावं वाटतं की सांधेदुखी म्हटलं की विविध प्रकारची सांधेदुखी आपल्या डोळ्यासमोर येते, ज्याच्यामध्ये गुडघ्याची सांधेदुखी प्रामुख्याने आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त खुब्याची सांधेदुखी आहे म्हणजे हिप जॉइंट आहे, किंवा त्याच अनुषंगाने शोल्डर किंवा खांद्याची सांधेदुखी आहे, अशा विविध प्रकारचे सांधेदुखी आपल्या डोळ्यासमोर येते आणि त्यासाठी विविध प्रकारचे उपचारही डोळ्यासमोर येतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व प्रकारचे उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज जे पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा लोकमान्य हॉस्पिटल महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे, विशेष करून निगडी, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड, मित्रमंडळ म्हणजे स्वारगेट आणि ह्या व्यतिरिक्त कोल्हापूर, मुंबई आणि ठाणे या ठिकाणी आपल्याला लोकमान्य हॉस्पिटल सेवा देत आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत। पण विशेष करून सांध्यांची जी दुखणं आहे किंवा सांधेदुखी आहे आणि त्याचप्रमाणे मणके म्हणजे मानपाट कंबरदुखी ह्यासाठी आता आपल्याला दुर्बीण लेझरचे आणि त्याचप्रमाणे विशेष करून रोबोटिक उपचार हे उपलब्ध झालेले आहेत। कारण रोबोटिक उपचार देणारं हे पहिलं हॉस्पिटल आहे म्हणावं लागेल महाराष्ट्रातलं, पश्चिम भारतातलं, ज्याच्यामध्ये आपल्याला खास करून गुडघेदुखीसाठी रोबोटिक उपचारही उपलब्ध झालेले आहेत, तेही सवलतीच्या दरामध्ये। आजच्या कार्यक्रमामध्ये पण आपण प्रामुख्याने जी चर्चा करणार आहोत ती सांध्यांवरील असणाऱ्या दुर्बीण उपचारांविषयी, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गुडघेदुखी आणि शोल्डर म्हणजेच खांद्याची सांधेदुखी आहे, फ्रोझन शोल्डर नाव आपण नेहमी ऐकतो, किंवा सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वयोमानापरत होणारी सांधेदुखी येते। पण ह्याच्या पुढे जाऊन स्पोर्ट्स इंजुरी म्हणजेच खेळाडूंना असणाऱ्या दुखापती, किंवा आपल्याला स्पोर्ट्स इंजुरी म्हणताना आपल्याला केवळ खेळाडूंना होणाऱ्या दुखापती नव्हे तर घरात काम करणारी माणसं, कामगार, शेतकरी वगैरे ह्यांना सुद्धा या दुखापती होत असतात आणि म्हणूनच आजचा कार्यक्रम हा सर्वच दृष्टीने महत्त्वाचा आहे। तर आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं। डॉक्टर सुहेल शेख जे खास करून ऑर्थ्रोस्कोपिक सर्जन आहेत। सर, तुमची ही जी विशेषता आहे दुर्बीण उपचारांविषयी ही थोडीशी सर्व प्रेक्षकांना पहिल्यांदा सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल। आपण या अनुषंगाने फोटोही बघणार आहोत काही डॉक्टर सुहेल शेख यांनी खास करून पाठवलेले, काय सांगता येईल सर आम्हाला याविषयी? दुर्बिणीने बेसिकली आपण आर्थ्रोस्कोपीमध्ये वी पुट अ स्मॉल एक कॅमेरा टाकतो कुठल्याही जॉईंटमध्ये, आपण ते शोल्डरमध्ये टाकू शकतो किंवा गुडघ्यामध्ये टाकू शकतो, खुब्यामध्ये टाकू शकतो किंवा अँकल, एल्बो हे सर्व जॉईंट्स आपण टाकू शकतो। आणि जॉईंट्समध्ये आपल्याला कॅप्सूल असते, लिगामेंट्स असतात, टेंडन्स असतात, तर हे जे फाटले असतात तर आपण हे दुर्बिणीने हे आपण दुरुस्त करू शकतात। येस, आपण काही फोटो बघूया डॉक्टर सुहेल शेख यांनी दिलेले की कशा रीतीने हे जे आहेत एकंदरीतच दुर्बिणीच्या आतमधलं चित्र कसं दिसतं हे आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतोय। हे खास करून नीचे दिसत आहेत आपल्याला सर, हे म्हणजे गुडघ्याचे आहेत का, कोणाचे? हे गुडघ्याचेच। पहिले जे इमेज आपण दाखवले ते डाव्या बाजूला एक मेनिस्कस असतं दोन हाडांमध्ये, तर मेनिस्कसचं मेन फंक्शन आहे शॉक अब्झॉर्ब करणे। तर जर मेनिस्कस आपला जर गुडघा ट्विस्ट झाला, मेनिस्कस फाटण्याची शक्यता असते। जर मेनिस्कस फाटला तर पूर्ण स्ट्रेस आपल्या गुडघ्याच्या कार्टिलेजवर येतो, तर हे दुरुस्त करणे खूप महत्त्वाचं असतं। तर आपण बघू शकतात की मेनिस्कस टेअर, पेरिफेरल टेअर असतं तिकडे। आता आतल्या बाजूला जर टेअर असला तर आपल्याला एक प्रोसिजर असते पार्शियल मेनिसेक्टमी, ते आतला जे भाग फाटले आपण ते काढून टाकतो। ओके, सो आपण हे आता बघत आहोत की कशा रीतीने दुर्बिणीचे उपचार केले जातात। सर, एक दुर्बीण उपचार तज्ञ म्हणून म्हणजेच आर्थ्रोस्कोपिक सर्जन म्हणून विशेष करून स्पोर्ट्स इंजुरीजचे रुग्ण तर आपल्याकडे येत असतीलच, पण कोणकोणत्या सांध्यांमध्ये जास्त करून ह्याची गरज पडते आपल्याला? जे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहतो की आपल्या गुडघ्यामध्ये आणि खांद्यामध्ये हे जास्त पेशंट्स आपल्याला दिसतात जास्त करून। सो ह्या अनुषंगाने आपण सुरुवात गुडघ्यापासून करूया, कारण गुडघ्याची समस्या मला वाटतं सगळ्यात जास्त सगळ्यांनाच भेडसावत असते। तर सुरुवातीला जसं आता डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की गुडघ्यामध्ये आता आपल्याला हे दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, तर कोणत्याही प्रकारची समस्या असो आपण निराश होऊ नका। लोकमान्य HSS मध्ये सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी आपल्याला उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझर
लेझरचे उपचार आहेतच, पण गरज पडली तर रोबोटिक्सचे उपचार आहेत आणि त्या अनुषंगाने पुढे जाऊन मणके, मानपाट, कंबरदुखी असो किंवा कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, सर्व प्रकारचे ठोस उपचार आपल्याला मिळणार आहेत. फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात 9595844844 हा जो नंबर आहे हा लोकमान्य हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्या व्यतिरिक्त 02066667777 हा लँडलाईन नंबर सुद्धा आहे. आणि लोकमान्य हॉस्पिटल आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे, पण लोकमान्य HSS जे हॉस्पिटल स्पेशल सर्जरीसाठी आहे, लोकमान्य HSS ह्या ठिकाणी आपल्याला हे अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार मिळणार आहेत. पण या व्यतिरिक्त निगडी असो, पिंपरी चिंचवड असो, स्वारगेट आहे पुण्यामध्ये, या व्यतिरिक्त कोल्हापूर, मुंबई, ठाणे सर्वत्र लोकमान्याची सेवा उपलब्ध आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सुरुवात करत असताना गुडघेदुखीमध्ये सर तुम्ही आता मिनिस्कसचा उल्लेख केला, तर आपण एक मिनिस्कसचा व्हिडिओ बघूया अनुषंगाने की मिनिस्कस जर का वेअर अँड टेअर असेल तर कशा रीतीने ह्याच्यामध्ये तुम्ही उपचार करता, काय सांगता येईल आम्हाला? मेनिस्कसचे पण झोन्स असतात, एक आउटर झोन, मिडल झोन अँड इनर झोन. तर आउटर झोनला रक्तपुरवठा जास्ती असतो, तर ते मेनिस्कस टेअर्सला आपण दुरुस्त करू शकतो. जर आतल्या बाजूला टेअर असला तर तिकडे रक्तपुरवठा खूप कमी असतो. तर या स्टेटसमध्ये आपण जे फाटलेला भाग असतो ते नुसतं आपण काढून टाकतो आणि हे सर्व आपण दुर्बीणप्रमाणे करतो. गुडघा उघडण्याची अजिबात गरज नसते. आपण स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स टाकतो, 1 सेंटीमीटरचा आपण छेद करतो आणि एक कॅमेरा जातो गुडघ्यात, दुसऱ्या छेदमधून आपले इन्स्ट्रुमेंट जातात आणि ते आपण हे ट्रीटमेंट देऊ शकतो लोकांना. आता जे व्हिडिओ तुम्ही पाहतात हे मेनिस्कल टेअर असतो इनर झोनमध्ये, तिकडे रक्तपुरवठा जास्त नसतो. म्हणून हे आपण जे फाटलेलं पोर्शन आहे हे मेकॅनाइज इन्स्ट्रुमेंट आता येत आहे आत, ते आपण शेवरने पण काढू शकतो. शेवर किंवा एक लेझर उपचाराने आपण हे काढू शकतो. येस, आपण हे बघत आहोत की कशा रीतीने मिनिस्कसचे वेअर अँड टेअर जे आहेत ती कशा रीतीने, म्हणजेच गुडघ्यातली जी गादी आहे ती आपण दुर्बिणीने ही ठीक करू शकतो. जास्त फाटली असेल तर ती काढता येऊ शकते, रिपेअरसुद्धा त्याचं शक्य आहे. आणि मला वाटतं हे सर्व उपचार जे आहेत ते आपल्याला आता डॉक्टर सुहेल शेख सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य HSSमध्ये उपलब्ध आहेत. गुडघेदुखीसाठी दुर्बीण लेझर आहेच, पण खास करून खांद्याची सांधेदुखी म्हणजे शोल्डर, खांद्याची जी सांधेदुखी आहे त्यासाठी सुद्धा हे दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त सर्व सांध्यांमध्ये हे उपचार आता उपलब्ध आहेत. आणि जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात 9595844844 आणि त्याचप्रमाणे 02066667777. पुढील 1 महिना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष सवलत असणार आहे आपल्याला निदान आणि उपचारांमध्ये. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत असो किंवा सांधेदुखी असो आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. सर, मिनिस्कसबद्दल आपण बोललो, तसंच खेळाडूंच्या दुखापतींची जेव्हा चर्चा सुरू आहे तेव्हा कधी कधी गुडघ्याचे जे लिगॅमेंट्स आहेत तेही फाटतात. त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. आणि आपण ACLची एक एव्ही बघूया अनुषंगाने, काय सांगता येईल आम्हाला? तर आपल्या गुडघ्यामध्ये 4 लिगमेंट्स असतात, दोन एक मागे आणि एक पुढे. तर समोरचं जे असतं आपण अँटीरियर क्रुशिएट लिगमेंट म्हणतात, मागे जे असतं आपण पोस्टीरियर क्रुशिएट लिगमेंट म्हणतो. गुडघ्याच्या दोन्ही बाजूला एक मीडियल कोलॅटरल लिगमेंट आणि एक दुसऱ्या बाजूला एक लॅटरल कोलॅटरल लिगमेंट असतो. आता जेव्हा खेळताना किंवा आपण धावताना सडनली आपण दिशा बदलली किंवा आपल्या पाय ट्विस्ट झाला किंवा आपण खेळताना आपण पडलो तर गुडघा ट्विस्ट होण्याची शक्यता असते. जर आपला गुडघा ट्विस्ट झाला तर हे लिगमेंटचे फाटण्याची पण शक्यता असते. आता ACLचं मेन फंक्शन काय, एक अँटीरियर रिस्ट्रेंट. आपलं एक वरचा हाड एक फिमर असतो, खालचं टिबिया असतो. तर हे मेन फंक्शन काय, खालचं आणि वरचा हाड एकमेकावर हलू नये हे काम अँटीरियर क्रुशिएट लिगमेंट करतो. जर अँटीरियर क्रुशिएट लिगमेंट फाटला तर वरचा आणि खालचा हाड एकमेकावर हलणार. त्याच्यामुळे काय होऊ शकतो की जे मेनिस्कस असतो, गादी असते मध्ये, ते मध्ये येऊ शकते. त्याच्यानंतर मेनिस्कल टेअर होऊ शकतं. मेनिस्कल टेअर झाला तर नंतर कार्टिलेज एकमेकावर घासू शकतात, मग कार्टिलेज डॅमेज होऊ शकतं. कार्टिलेज एकदा डॅमेज झाला मग गुडघ्यात झीज व्हायला सुरू होते. ओके, सो हे आपण आता बघत आहोत ACL कशा रीतीने रिपेअर केलं जातं की ACL रिकन्स्ट्रक्शन. आपण पुन्हा एकदा बघूया. ह्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा, ती रिकन्स्ट्रक्ट करताना कसं केलं जातं? तर अगोदर आपण सुरू करताना एक आर्थ्रोस्कोप टाकतो गुडघ्यात. आपण गुडघ्याची परिस्थिती बघतो, बाकीचे लिगमेंट्स कसे आहेत, मेनिस्कसची स्टेटस काय किंवा गादीचं स्टेटस काय, ते सगळं आपण बघल्यानंतर आपण कन्फर्म करतो ठीक याचं एक ACL किंवा PCL काही गेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपले टनल्स बनावे लागतात. एक आपल्या वरच्या हाड फिमरमध्ये आणि खालची टिबियामध्ये बनावं लागतात. टनल झाल्यानंतर आपण मागून आपण हॅमस्ट्रिंग टेंडन्स असतो, त्या हॅमस्ट्रिंग टेंडन्सनी आपण हे परत नवीन ACL किंवा PCL आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. तर हॅमस्ट्रिंग हार्वेस्ट केल्यानंतर आपण जे टनल्स बनवले ते ग्राफ्ट आपण टनल्समध्ये पास करून फिमरमध्ये एक स्पेशल डिव्हाइस असते, टाईट रोप किंवा एंडो बटन, त्याच्याने एक फिमरला आपण फिक्स करून टाकतो
आणि जर टिबियाज खालचं जे हाड असतो तिकडे एक बायो स्क्रू किंवा मेटल स्क्रू काही पण आपण वापरू शकतो ते फिक्स करायला. ओके, हे आपण बघत आहोत की जे आता आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की कशा रीतीने हे रिकन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा केलं जातं आहे. ACL म्हणजेच अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट, तसंच सर पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट बद्दलही असू शकतं का? एक्झॅक्टली. पोस्टियर क्रुशिएट लिगामेंट जनरली रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समध्ये, कारण हे डॅशबोर्ड इंजरीज, कारण समोरून कोणाला मार लागला तर आपलं खालचं हाड मागे जातो, फोर्स खूप असल्यामुळे लिगामेंटसुद्धा फाटू शकते. तर हे सुद्धा पोस्टियर क्रुशिएट लिगामेंट रिपेअर करणं खूप महत्त्वाचं असतं आणि हे सर्व दुर्बिणीने पण करू शकतो. येस, मला वाटतं. आणि त्यामुळे हे सर्व उपचार जे आहेत आपल्याला आता लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीजमध्ये उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून पुणे या ठिकाणी, ज्याच्यामध्ये आपल्याला गुडघेदुखीची समस्या असेल, खास करून गुडघ्याला दुखापत झालेली असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला, आणि त्याचप्रमाणे शोल्डर म्हणजेच खांद्याची जी सांधेदुखी आहे, त्या व्यतिरिक्त खुब्याची सांधेदुखी आहे, हिप जॉईंट आहे किंवा अँकल आहे, विविध प्रकारचे हे जे सांधे आहेत त्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या आजारांनी सांधेदुखी होऊ शकते. अर्थातच महत्त्वाचं कारण हे वयोमानापरत्वे होणारी झीज आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, वयोमानापरत्वे होणारी झीज, आणि त्याच अनुषंगाने करोनासारख्या आजारामध्ये आपल्याला दिसतंय गेल्या काही वर्षांमध्ये की करोनासारख्या आजारांमुळे सांधेदुखी होते आपल्याला. आणि ही जी सांधेदुखी आहे त्याच्यामुळे झीज तर होतेच, पण त्या अनुषंगाने असणारी वेदना आणि पायाला असणारा बाक, ह्या दोन्ही समस्यांचं निराकरण आपल्याला आता करता येणं शक्य आहे. या व्यतिरिक्त लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी या ठिकाणी आपल्याला हे उपचार मिळणार आहेतच एकत्रितपणे एका छताखाली, आणि ह्याच्या पुढे जाऊन रोबोटिक्सचे उपचार सुद्धा आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. आणि हे जे उपचार आहेत हे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचाही कार्यक्रम ह्याच अनुषंगाने जनजागृतीपर आहे, ज्या अंतर्गत आपण ह्या सर्व उपचारांचा उहापोह करत आहोत. आणि हे सर्व जे उपचार आहेत पुढील 1 महिन्यासाठी विशेष करून सवलतीच्या दरामध्ये आहेत. आणि ह्यामध्ये निदान करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असोत किंवा उपचारांमध्ये लागणाऱ्या गोष्टी असोत, या सर्व आपल्याला सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात 9595844844, आणि त्याचप्रमाणे दुसरा नंबर आहे 02066667777. ह्या नंबरवरती आपण फोन करू शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, विशेष करून आपण गुडघेदुखीविषयी आता बोललोच, पण ह्याच्या पुढे जाऊन आपण बघतो की गेल्या काही वर्षात खांद्याची सांधेदुखीची समस्या पण वाढलेली आहे. पर्टिक्युलरली डायबिटीस सारख्या आजारात फ्रोझन शोल्डर झालेला दिसतो, किंवा काही लोकांना स्पोर्ट्स खेळणारी लोक आहेत त्यांना डिस्लोकेशन दिसतं कधी कधी, किंवा इतरही कारणांनी खांदा निसटतो जे आपण म्हणू. खांद्यामध्ये कोणकोणते आजार आपल्याला दिसतात काय? माझ्या प्रॅक्टिसमध्ये जे मला बघायला दिसते, एक अडेसिव्ह कॅप्सुलायटिस किंवा फ्रोझन शोल्डर, हे डायबिटीज, ज्यांना डायबिटीज आहे किंवा थायरॉईड डिसऑर्डर्स असतात तर त्यांना त्या केसेसमध्ये खूप दिसायला भेटतं. दुसरे आजार असतात रोटेटर कफ टेअर्स, हे जनरली खेळाडूमध्ये आपल्याला दिसतात, पण कुणालाही पण होऊ शकतो. कधी आपण बाईकवरून खांद्यावर पडले त्यावेळीसुद्धा रोटेटर कफचे मसल्स असतात ते तुटू शकतात. दुसरा आजार आहे शोल्डर डिस्लोकेशन, हे जनरली एक ट्रॉमाच्या नंतर असतो. ट्रॉमा कधी तुम्ही काही खेळ खेळतायत किंवा बाईकवरून पडलेत तर त्याच्यामुळे शोल्डरसुद्धा डिस्लोकेट होतं. तर डिस्लोकेट झाल्यानंतर आजचे पण लिगामेंट्स तुटतात, आणि तर आपण ते दुरुस्त केलं नाही तर रिकरंट डिस्लोकेशनची शक्यता असते. येस, मला वाटतं त्यामुळे शोल्डर असो किंवा नी असो, म्हणजेच गुडघ्याची सांधेदुखी असो, खास करून दुखापत ज्याला आपण म्हणतो, इंजुरी वेगवेगळ्या कारणाने होऊ शकते. खेळाडूंना तर इंजुरी होतेच, पण काम करणाऱ्या लोकांना, विशेष करून ट्रॅफिकमधनं जाणाऱ्या, बाईकवरनं जाणाऱ्या किंवा इतरही लोकांना ज्यांना सातत्याने ह्या अवयवांना या ठिकाणी वापरावं लागतं, म्हणजेच खेळाडूंच्या बरोबरीने काम करणारे कामगार असो, शेतकरी वर्ग असो, स्त्रिया आहेत, महिला ज्या काम करत असतात, बऱ्याचदा घरामध्ये पाय घसरून सुद्धा कधी कधी अशा प्रकारे लिगामेंटल वेअर अँड टेअर होऊ शकतं. शोल्डर, खांद्याची सांधेदुखी तर बऱ्याच लोकांना आपल्याला जडलेली दिसते. त्या सर्वांसाठी आता दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत लोकमान्य HSS पुणे या ठिकाणी. या व्यतिरिक्त लोकमान्य हॉस्पिटल महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देते. पिंपरी चिंचवड आहे, मित्रमंडळ स्वारगेट आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, ठाणे, सर्वत्र सेवा मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर कशा रीतीने लोकांना ह्याचा लाभ मिळालेला आहे हे आपण आता काही रुग्णांच्या टेस्टिमोनियलद्वारे जाणून घेणार आहोत. विशेष करून डॉक्टर सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मला आवर्जून सांगायचं आहे की कशा रीतीने गुडघ्या दुखीवरती किंवा गुडघ्याच्या दुखापतीवरच्या रुग्णांना आराम मिळालेला आहे बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. मी 1 महिन्यापूर्वी पडलो होतो, त्यांनी माझ्या गुडघ्यात इंजरी झाली, खूप पेन वगैरे होत होतं मला. तर मी डॉक्टर सोहेल शेख यांना भेटलो. यांनी सांगितले माझे सगळे टेस्ट झाल्यानंतर यांनी मला सांगितले तुमच्या लिगामेंटमध्ये इंजरी आहे. तर ह्यांनी त्यावरती मला ट्रीटमेंट दिले, ट्रीटमेंट चांगले केले ह्यांनी. तर त्यांनी मला पेन वगैरे खूप कमी झालं आहे, आता काही पेन नाही, काही दुखणं नाही. त्याबद्दल मी त्यांना थँक्यू बोलतो. थँक्यू फॉर डॉक्टर सोहेल शेख. माझं नाव श्याम शिंदे. काही
1 महिन्याआधी माझा स्टेपवरून पाय सरकल्यामुळे माझ्या नीजला थोडी इंजुरी झाली. तर माझा नी बकल होत होता म्हणून मी लोकमान्य हॉस्पिटलमधले सोहेल शेख यांना मी दाखवला. मग त्यांनी पूर्ण ॲनालिसिस केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला ACLची सर्जरी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी 4 तारखेला इथं ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर माझी ACLची चांगल्या प्रकारे सर्जरी झाली, सक्सेसफुल सर्जरी झाली. आणि त्याच्यानंतर मी 2 दिवसातच खूप चांगल्या प्रकारे स्टेबल होऊन वॉक करू शकलो. इथला स्टाफ पण खूप चांगला आहे, क्लिनिंग चांगली आहे, रूम्स चांगले आहे, सर्व्हिस खूप चांगली आहे. आपण हे बघितले दोन्ही रुग्ण सर, ज्यांना खरोखर मी म्हणेन की पुन्हा एकदा, आणि हे यंग आहेत दोन्ही, काय सांगता येईल याविषयी आम्हाला थोडंसं? सर, दोघांना ACL टेअर होतात. एकला ACL अलॉंग विथ मेनिस्कस होतं आणि एक तर खेळताना पडला होता आणि दुसरं बाईकवरून पडला होता. तर हे दोन्ही माझ्याकडे आले होते आणि ते नी पेन्स, गुडघ्याचे पेन्स कंप्लेंट करत होते. गुडघा चालताना लचकतो, हे त्यांचे कंप्लेंट्स होते. तर आपण हे दुर्बिणीने दोघांचे लिगामेंट्स रिपेअर केले, एकाचं मेनिस्कल रिपेअरसुद्धा केलं आहे आणि सध्या तर ते रिटर्निंग बॅक टू द प्रिव्हियस ॲक्टिव्हिटीज. मला वाटतं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि बघितलं आपण कशा रीतीने दोन्ही रुग्णांना ह्याचा फायदा झालेला आहे. ह्या पुढे जाऊन आपण या ठिकाणी शोल्डर कशा रीतीने रिपेअर केला जातो बघूया. पुढची एक एवी शोल्डरमध्ये सर रोटेटर कफ आपण आता म्हणालात की बऱ्याचदा इंजुरी झाला तर तो रिपेअर करायला लागतो. या अनुषंगाने आपण एक शोल्डरचा व्हिडिओ बघूया आणि आम्हाला त्याविषयी थोडंसं सांगा. नक्की. येस, आपण बघूया आता स्क्रीनवरती की कशा रीतीने रोटेटर कफ मसल जर का डॅमेज झाला असेल तर शोल्डरमध्ये म्हणजेच खांद्यामध्ये कशा रीतीने तो रिपेअर केला जाऊ शकतो. आपण बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती काय सांगता येईल सर. आता आपल्या शोल्डरच्या पुढे, समोर आणि मागे 4 मसल्स असतात, त्याला रोटेटर कफ म्हणतो आपण. सर्वात समोर सबस्कॅप्युलर्स असतो, सर्वात वरती सुप्रास्पायनेटिस आणि मागे इन्फ्रास्पायनेटिस अँड टेरीज मायनर. तर हे बेसिकली शोल्डरचे मुवमेंट्स असतात. इनिशिएट करतोय रोटेटर कफ. तुम्हाला हात वरती करायचं आहे, रोटेट करायचं आहे, आतल्या बाजूला घ्यायचं आहे, रोटेटर कफ करतो. आता ओव्हरहेड ॲक्टिव्हिटीजमुळे जे टेनिस खेळतात किंवा बॅडमिंटन खेळतात त्याच्यामुळे हे रोटेटर कफ दिसायला खूप भेटतं. अपार्ट फ्रॉम स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, ट्रॉमामुळे कोणी काही खांद्यावर पडला त्या स्टेट्समध्ये पण हे दिसायला भेटतं आहे. किंवा इन एल्डरली पीपल डिजनरेटिव्ह टेस्ट खूप दिसायला भेटते. तर रोटेटर कफ जेव्हा फाटला, हे आपला खांदा वर होणार नाही. पेशंट्स कंप्लेन करणार की रात्रीसुद्धा त्यांना दुखतंय, घराची कामे होत नाही. तर या स्टेटसमध्ये आपल्याला हे दुरुस्त करावं लागतं. येस, आणि हे आपण बघितलं कशा रीतीने दुरुस्त केलं गेलं आहे. आणि ह्या अनुषंगाने मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगायचं की केवळ खांद्याचीच सांधेदुखी नव्हे तर सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी आपल्याला उपचार उपलब्ध आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने आहेच. फ्रोझन शोल्डरची समस्या असो किंवा शोल्डर डिसलोकेशन म्हणजे निखळलेला खांदा असो किंवा ह्या व्यतिरिक्त असणाऱ्या इतरही खांद्याच्या विविध समस्या आणि त्याच अनुषंगाने इतरही सांधेदुखीसाठी ठोस उपचार उपलब्ध आहेत. पुढील 1 महिना विशेष सवलती दरामध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती विशेष करून सांधेदुखीवरती असणाऱ्या दुर्बीण लेझर उपचारांविषयी. आणि प्रख्यात दुर्बीण उपचार तज्ज्ञ असणारे डॉक्टर सुहेल शेख आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. म्हणजे आहेत आर्थ्रोस्कोपिक सर्जन, म्हणजेच खास करून सांध्यांवरील दुर्बीण उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. कार्यक्रमाच्या पूर्वजात सरांनी सांगितलं की कशा रीतीने आपल्याला विविध प्रकारच्या सांधेदुखीसाठी आता दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध झालेत. पण एवढंच नव्हे तर लोकमान्य HSS मध्ये आपल्याला आता दुर्बीण लेझरच्या उपचारांच्या बरोबरीने रोबोटिक्सचे उपचारही उपलब्ध झालेले. विशेष करून गुडघेदुखीसाठी, त्याचप्रमाणे इतरही सांधे ज्याच्यामध्ये खुब्याचा सांधा आहे, हिप जॉईंट झाला आणि विशेष या अनुषंगाने फ्रोझन शोल्डरसारखी समस्या किंवा खांद्याची सांधेदुखी आहे, ह्यासाठी आपल्याला आता हे ठोस उपचार सर्व उपलब्ध झालेले आहेत. डॉक्टर सुहेल शेख सरांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून दुर्बीण लेझरचे म्हणजे सर्व प्रकारचे आर्थ्रोस्कोपीचे उपचार आपल्याला आज उपलब्ध झालेले आहेत. तर आपण या ठिकाणी बघूया एक खांद्याचे पेशंट, एक एक्सरे बघूया आपण त्या अनुषंगाने आणि त्याला कशा रीतीने मुवमेंट आलेत. सर, ही केस आहे आमच्या, काय आहे प्रेक्षकांना जरा सांगा, काय सांगता येईल. आपण बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती आता की हे जे एक्सरे आहे ते आपण आता बघू शकता आणि एक्सरेच्या अनुषंगाने पुढे त्या पेशंटमधली रिकव्हरी आपल्याला दिसणार आहे. येस सर, काय सांगता? हे एक्सरेमध्ये एक 65 year old एक शेतकरी होता आणि तो शेतात काम करताना त्याला खूप शोल्डरमध्ये दुखायचा. तर माझ्याकडे आला, त्याचं MRI क्लिनिकल एक्झामिनेशन केलं अगोदर, मग MRI काढला आणि मग आपल्याला दिसलं की त्याला रोटेटर कफ टेअर होता. तर आपण एक रोटेटर कफ रिपेअर केलं. हे जे तुम्ही दिसताय ते स्क्रू, ते त्याला अँकर म्हणतात. त्या अँकर आपण ह्युमरल हेडमध्ये टाकून रोटेटर कफ परत ते जागेवर आणून शिवून देतो. आणि हे नंतर ऑपरेशनचे 2 महिन्यानंतर हे त्याचे मुवमेंट्स आहे
पूर्ण मुवमेंट्स त्याला परत भेटले. तो हात पूर्ण वर करू शकतो, पुढे मागे सर्व करू शकतो आणि तो खूप आता खुश आहे. Yes, आणि आपण हे बघू शकता की तो परत शेतात आता काम करू शकतो. येस, एक शेतकरी आहेत आणि बघू शकता त्यांच्यासाठी हालचाली किती महत्त्वाच्या आहेत. आणि केवळ दुर्बिणीच्या उपचाराने हे शक्य झालेले डॉक्टर सोहेल शेख सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज म्हणजे लोकमान्य HSS मध्ये ह्या अनुषंगाने आपण अजून एक खांद्यावरती उपचार घेतलेल्या रुग्णाचं मनोगत ऐकूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती. करा पूर्ण पूर्ण करा. तर माझं मसल फाटलं होतं, तर मला खूप त्रास होत होता. 8 दिवस मला बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं वन साईडला. तर मी एक डॉक्टरकडे गेलेलो, तर डॉक्टर सोहेल शेख यांच्याकडे गेलेलो. ते MRI काढायला लावले, ते ट्रीटमेंट एकदम परफेक्ट केले. मला आता काहीच त्रास नाही आहे. तर मी आता परफेक्ट म्हणजे नाही का सगळं करू शकतो. तर थँक्यू डॉक्टर सोहेल शेख. येस, मला वाटतं सर्वच रुग्णांना आनंद झालेले, मग ते गुडघेदुखीचे असो किंवा खांद्याच्या सांधेदुखीसाठी. जाता जाता प्रेक्षकांना आपण काय सांगाल? रोज हे स्पोर्ट्स इंजरीज जे असतात कुणालाही होऊ शकतो. जर तुम्हाला खांद्यामध्ये काही दुखतंय किंवा गुडघ्यामध्ये दुखतंय किंवा हिप किंवा आपलं एल्बो जॉईंट किंवा अँकल जॉईंट जे काही दुखतंय, तुम्ही ते दुर्लक्ष करू नका. अर्ली स्टेजमध्ये हा आपण दुरुस्त करू शकतो. दुर्लक्ष केल्यानंतर हे बाकीचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, झीज होऊ शकते. एकदा झीज बसली तर ट्रीटमेंट थोडी वेगळी जाते. मग अर्ली स्टेजमध्ये आपण केलं, आपण जॉईंट प्रिझर्व करू शकतो आणि पेशंट्स पूर्वीच्या ॲक्टिव्हिटीजला परत ते जाऊ शकतात त्याच्यासाठी. येस, आपण हे बघत आहोत की कशा रीतीने त्यामुळे जर लवकर आपण उपचार घेतले तर हे आपल्याला शक्य आहेत उपचार देणं सर्वच सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेतच पण रोबोटिक्सचे उपचार सुद्धा आता उपलब्ध झालेले आहेत लोकमान्य HSS म्हणजेच लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, गुडघेदुखी तर आहेच प्रामुख्याने, पण गुडघेदुखीच्या बरोबरीने खांद्याची सांधेदुखी म्हणजे शोल्डरची समस्या आहे, हिप जॉईंट म्हणजे खुबा आहे किंवा अँकल आहे म्हणजेच घोटा आहे, ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी आणि सर्व प्रकारच्या म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यात दुर्बीण लेझर आणि रोबोटिक्सचे उपचार आहेत. तेही सवलतीच्या दरामध्ये पुढील 1 महिन्यासाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. लोकमान्य HSS आता सर्वत्र सेवा देत आहे महाराष्ट्रामध्ये, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कालच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य वर्षांचं केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे